आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 16 रामनगर ओमसाई व भोगराज मित्रमंडळ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असे व मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे। याची दखल ताबडतोब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा युवक आघाडी महासचिव अशोक कांबळे यांनी घेत थेट ठाणे महानगरपालिका अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन आज सकाळी 8 वाजता सर्व कामगार कचरा सफाई करण्यासाठी आले। सदर ठिकाणी घंटागाडी येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष संदीप लेले, रिपाई ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शहाजीराव दुपारगुडे, भाजपाचे ठाणे शहर सचिव सुनील कोळपकर, महिला मोर्चा सचिव प्रज्ञा कोळपकर, वाल्मिकी समाजचे नेते दशरथ आठवाल, रिपाईचे वागळे विभाग युवक अध्यक्ष प्रमोद दुपारगुडे, भोगराज मंडळाचे अध्यक्ष विजय कोटे, लुबिनी सामाजिक संस्थेचे दत्तूजी सोनकांबळे, माणिक वाघे, दत्तूजी सूर्यवंशी, सुग्रीव सूर्यवंशी, प्रकाश लोंढे, सचिन शिंगे, जुम्मनभाई शेख, नाना भालेराव, प्रसाद शेट्टी, प्रकाश कट्टे, कैलास कट्टे, शेषाबाई सदावते, गोरम्मा शिंगरी, जयवंती कांबळे, संदेश वैद्य, जगन्नाथ कांबळे, संतोष सोनकांबळे सर्व उपस्थित होते। या ठिकाणी सहीकडे पाहणी करून भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले व सचिव सुनील कोळपकर व रिपाई ठाणे जिल्हा युवक महासचिव अशोक कांबळे यांनी चर्चा करून तातडीने ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने डोंगरातून डक लाईन मार्गाने जेसीबीच्या साह्याने कचरा उचलून फेकण्याचे आदेश दिले व स्थानिक नागरिकांना कचरा या ठिकाणी फेकू नये यासाठी जनजागृती करावी हे आदेश सुद्धा दिले। नागरिकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला। सदर कचरा मोहीम राबवल्याने स्थानिक नागरिकांनी अशोक कांबळे व भोगराज मित्रमंडळाचे कौतुक केले। आता इथली माणसं इथून तो आळस करतो ना बाहेर जायला। आता आपण जेवढे चालत आलो तेवढ्यासाठी रोज कचरा टाकायला कोण जाईल का? तो उठतो इथे कचरा फेकून येतो। आपण तिथे घंटागाडीचा म्हणजे 2 तास इथे घंटागाडी नाही एकदा काय करा, छोटे टेम्पोवर आणा आणि बुलडोजर आणा, जेवढं जाईल तेवढं कचरा भरून पाठवून द्या ना। छोटा जेसीबी एकदाचं अभियान राबवा। छोटा हत्ती पण येईल ना। छोटा हत्तीमध्ये जरी 2 दिवस आरामशीर येऊ शकतो। हे सगळं जर साफ केलं ना नाही 2 दिवस ठेवायचं इथेच ते। एकदा अभियान राबवतो, एकदा अभियान राबवतो नाही। या ठिकाणी आता रामनगर पाडा नंबर 1 ओमसाई मैदान या ठिकाणी मी उपस्थित आहे। आमचे स्थानिक कार्यकर्ते अशोक कांबळे, त्याचप्रमाणे सुनील कोळपकर, त्याच्यानंतर आणि सर्व पदाधिकारी आहेत इथे। यांनी इथे स्वच्छता अभियान ठेवलं होतं, पण नुसते झाडू घेऊन फोटो काढायचे यापेक्षा आता हे कर्मचारी म्युन्सिपालिटीचे आलेले आहेत। मागे नाल्याच्या जवळ प्रचंड कचरा पडलाय, वरती फॉरेस्ट एरिया आहे, आपण बघताय वरून पाणी वाहत येतं आणि हा फेकलेला कचरा खाली चोकअप होतो। आता आमची अशी चर्चा झाली आहे की या ठिकाणी छोटा जेसीबी वरच्या मार्गाने आणून छोटा हत्तीमध्ये जो सर्व कचरा भरून घेऊन जायचा आणि एकदा साफसफाई क्लिअर झाल्याच्या नंतर इथल्या नागरिकांना देखील सूचना द्यायच्यात की आपण सर्वांनी मिळून आपला विभाग स्वच्छ ठेवायचा आहे। प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला महानगरपालिकाच काम करेल असं नाही, परंतु स्थानिक जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण कामं आहेत, त्यांनी लोकांची बैठक घेतली पाहिजे। नुसतंच प्रशासनाला फोन केला, अधिकाऱ्याला दम भरला, कर्मचाऱ्यांना सांगितलं असं नाहीये। आपली कामं काय आहेत, प्रशासन आणि जनता याच्यामधलं दुवा बनणं हे देखील एक समाजसेवेच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीचं काम आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। आणि त्यामुळे त्यांना एकत्र करून काही ना काही मार्ग काढले पाहिजेत। आता इथे स्लम एरिया आहे, चाळी जवळ आहेत, त्यातनं गाड्या वर येत नाही। आता ही प्रॉब्लेम आहे। आता इथून कचरा लांब टाकायला जायला 500 मीटर रोज महिलेला चालत जायला लागेल, रोजच्या रोज। एक दिवस जाते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बंद पडतं, माणूस आजूबाजूला जागा बघतो, कचरा फेकून देतो। तर याच्यावर काहीतरी स्वयंशिस्त पण तयार करायला लागेल आणि प्रशासनाला पण नियमित पद्धतीने जवळपास कुठेतरी गाडी आणायला लागेल। दुसरं, आपण संस्थाच्या माध्यमातून मध्ये कचरा कलेक्ट करणाऱ्या बचत गटांना कामं दिली होती। घरातनं त्यांनी 20 रुपये कलेक्ट करायचे, प्लस त्याला संस्थेच्या माध्यमातून 5000 रुपये मानधन आहे। त्या महिलांची संख्या वाढवून त्या घरोघरी कशा कलेक्ट करतील कचरा ते पण बघावं लागेल। आता आम्हाला कोणत्या अधिकाऱ्यांना फोन केला, आपण गाडेकरांना आम्ही फोन केला, त्याने आम्हाला आता कमिटमेंट केलेली आहे की हा सगळा कचरा आम्ही अभियान राबवा बोललो। स्वच्छता अभियान, नुसतं झाडू घेऊन फोटो नकोत आपल्याला, जिथं खरोखर समस्या आहे तिथे डंपर छोटे आणा, अभियान राबवा आणि हा सगळा कचरा काढून टाका। त्यानंतर या ताई आहेत, काय नाव तुमचं? जयवंती कांबळे आणि आजूबाजूचे सहकारी आहेत, यांनी सर्वांनी ठरवलेलं आहे का इथे कोणाला कचरा ते टाकू देणार नाहीत। नागरिकांनी पण शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने वेळेच पावलं उचलणं गरजेचं आहे। परंतु नागरिकांना असुविधा होत असेल
तर माणूस काय करणार, सकाळी उठून ज्याला त्याला कामावर जायचंय तर कचरा टाकण्याच्या कामात त्याला जर अर्धा तास घालवायला लागला तर तो जाईल कधी आणि आवरेल कधी आणि कामावर जाईल कधी. त्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी इलाज काढणं गरजेचं आहे. आता आम्हाला प्रशासनाने शब्द दिलाय की आम्ही रोजच्या रोज छोटी वाहनं इथे आणू.